हाय तावडे. स्वतः सोडून सगळ्यांचं भारी वाटतं. कोण घेतला ग? तू नाही ग. एवढं भारी वाटतंय. हे कोणी दिलं तुला? नाही, मॅगीच्या ऍड मध्ये घेतलं पहिला. किती आणले? 5. हे कुठे? काय रे एकदम साई भक्त झालीये. चलो थँक्यू. इकडचं हॉटेल सुद्धा बंद झालंय. हाय गाइस, गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहे शिर्डीला. सो कोकोला शिर्डीला घेऊन जायची रोहनची फार इच्छा होती. फायनली आज एकदम असा इम्प्रॉम्प्टू प्लॅन झाला आहे आणि आम्ही निघालो. चलो तर मग. तावडे येतोय, त्याचा वेट करतोय आम्ही आता इथे त्या बिल्डिंग खाली. हाय तावडे. हाय. हाय कर. गुड मॉर्निंग. फायनली आता निघतोय आम्ही. चलो तर मग. ओम साईराम. ओम साईराम. गुड मॉर्निंग. हाय. कोको अजून झोपली आहे तर थोडंसं रोहनला पायाला आराम मिळाला पाहिजे म्हणून उतरतोय आणि चहा कॉफीसाठी थोडा एक ब्रेक घेतोय. गाडी पार्क केली इथे. आम्ही आलो आहे उडुपी टू मुंबई रेस्टॉरंटमध्ये. गरमागरम नाश्ता आलेला आहे. मस्तपैकी आता पेट पूजा करूया. कायरासाठी इडली घेतली आहे. होपफुली ती खाईल. डोसा पण आलेला आहे. आता मी हा कंप्लीट नाश्ता करतोय. कायरासाठी इडली घेतली आहे. लेट्स सी तिला आवडते का. डोसा तर आवडीचा आहे तिचा पण आणि कायराच्या डॅडचा. चला लवकर. बघते हो कशी. पेट पूजा झाली आहे कोकोची सुद्धा. आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स शिर्डी. फायनली आम्ही आलो आहोत शिर्डीमध्ये. क्लायमेट प्लेझेंट आहे पण थोडंसं ऊन जाणवत आहे. खूप फार कंटाळली आहे हे गाडीमध्ये बसून बसून. तिला आता खेळायचं आहे. आम्ही आज शिरतो आणि आय गिव्ह यू अ रूम. सामान काढतो आणि फायनली रूममध्ये चेक इन करतो. सो गाईज, तुम्ही आता जे फुटेज बघितलं ते बेसिकली आजपासून एक्झॅक्टली 1 year अगोचं होतं. सो द स्टोरी, रिअल स्टोरी बिहाइंड दिस इज, सो एक्झॅक्टली 1 year अगो, दॅट इज ऑन 25th January 2024 फ्रॉम टुडे, आम्ही शिर्डीला आलो होतो साईबाबांच्या दर्शनासाठी. सो बेसिकली द आयडिया वॉज टू, कायराला आम्हाला फर्स्ट टाईम इथे आणायचं होतं आणि रोहनची आजी जी आहे शी वॉज रिअली स्ट्रगलिंग इन हर हेल्थ अँड शी वॉज हॅव्हिंग मल्टिपल हेल्थ इश्यूज आणि त्या ॲडमिट होत्या आणि खूप दिवस झाले होते. सो रोहनची अशी स्ट्रॉंगली इच्छा होती की आपण शिर्डीला जाऊया आणि विल प्रे फॉर हर हेल्थ. सो आम्ही इथे आलो बेसिकली आणि घरी तर नव्हती आली, आजी ॲडमिटच होती हॉस्पिटलमध्ये. आणि आम्हाला पप्पांचा कॉल आला की डॉक्टरने सांगितलं आहे तुम्ही सगळ्यांना बोलवा वगैरे आणि सो तुम्ही लोक लवकर दर्शन करा आणि लगेच तुम्ही घरी या. सो आम्ही एकदम असं घाईघाईत दर्शन, आणि इन आवर माइंड्स लाईक वी न्यू राईट की काय होणार आहे म्हणून. सो
ऑलरेडी माहिती तर होतं, पण आम्ही फटाफट दर्शन केलं. असं एकदम 5 मिनटासाठी फक्त असं बघून जस्ट आलो साईबाबांना आणि मग घरी गेलो. आणि घरी आम्ही पोचतच होतो, आम्ही ऑन द वे होतो, त्यावेळेस पप्पांचा कॉल आला आम्हाला की आजी इज नो मोर, शी इज लेफ्ट अस. आणि तेव्हा अजून असं गिल्ट पण होतं की अरे आम्ही नाही आहोत तेव्हा हॉस्पिटलमध्ये. सो तेव्हा अगदीच नीट असं दर्शन नाही झालं आणि खूप असं हेवी माइंडने आम्ही घरी परत गेलो. सो आज म्हणून आम्ही डिसाईड केलं, रोहनची फार स्ट्रॉंगली इच्छा होते की आपण परत जाऊया, एक्झॅक्टली त्याच डेवरती जाऊया आणि दर्शन एकदम नीट घेऊया साईबाबांचं आणि अगेन वील प्रे फॉर आजी. सो आता आम्ही परत आलो आहोत आजीच्या सोलसाठी प्रे करायला. आणि एक्झॅक्टली आम्ही सेम माणसं आलो आहोत. आधी लास्ट इयर मी, रोहन, तावडे आणि कायरा आलो होतो. आता पण एक्झॅक्टली 4 जणच आलो आहोत. जस्ट आता रूममध्ये आलो आहे, चेक इन केलं आहे, फ्रेश होणार आहे आणि मग आम्ही निघणार आहे एकदम असं निवांतपणे साईबाबांचं दर्शन करण्यासाठी. हा, कोणी केली कायरा ही पेंटिंग? कायराने केली ही पेंटिंग? या कायराने केली? कधी केलीस ग? कधी केली? तू मला एक देशील पेंटिंग? ती वाली कोणी केली? ही इथे ही ती कोणी केली? कायराने केली. तेव्हा इथे लिफ्ट जायचंय. आम्ही चल बाय बाय कायरा. बाय कायरा. आम्ही चाललोय मम्मम खायला. तू येतेय? फोन घेतला ग? तू नाही ग. तू का घेतलायस फोन? पण आपण घेतो ना. घेतलास तू? कोणाला फोन करणार तू आता? कायरा can't just get enough of this water. सो द प्लॅन इज की आता आम्ही जातोय नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन करायला जाणार आहे दुपारच्या दरम्यान. नमो करा. कर. कुठे साईबाबा? नमो केलंस? इथे आलोय आम्ही ब्रेकफास्टसाठी. काय झुला बघ, कायला मस्त टाइमपाससाठी जागा आहे. पिझ्झा खाऊया काय? डोंट अँग्री मी. जस्ट आम्ही इथे ब्रेकफास्टला आलोय. दोन आणि काय आधीच सोप खातो, एवढे मेन्यू बाय हार्ट करतोय. मैसूर मसाला डोसा काय खाणार आहे? तू नाही खाणार? ब्रेड बटर आलाय. संगीताचं नाटक तर भारी आहे. ते तिला दोन्ही नको देऊ. असं खायचं, असं घ्यायचं, असं खायचं. मामा ये तू. मामा तू घे सांग. हा, 1 मिनिट घेतो. मामा मामीशी भिडलाय. नाही, बड़ा हरामी हो बेटा. मॅचचं बघतोय. मामी आहे का? बिल नाही बोल. काय? तुला आवडलं? हो आवडलं, यम्मी आहे. कायराची इडली आली आता. बघूया कायरा खाते की. कायराची तुला आवडते इडली? मी त्याला बोलतो थँक्यू. वा वा, भारी दिसतो आयटम काहीतरी. तुला स्वतः सोडून सगळ्यांचं भारी वाटतं. भारी आहे बोलली तर लगेच साईडला गेला तो. जा. ह्याचं बघा चाललंय. अब कळमळतो. अजून भूक लागली. आता चहा पिऊया ना टपरीवरती. का? मी नाही प्यायले कधी म्हणून. तू पिणार चहा? नाही, कॉफी पिणार. चहाची टपरी, कॉफी, ह्याला काय अर्थ? जस्ट आमचा नाश्ता झाला आहे. आता मी जातो आहे रूमवरती परत थोडासा आराम करण्यासाठी. आणि दिस प्लेस दॅट वी हॅड कम टू, इट इज 2 minutes लिटरली वॉकिंग डिस्टन्स फ्रॉम द प्लेस वेअर वी आर स्टेईंग ॲट. आम्ही रेडी झालोय फायनली दर्शनासाठी. 1 वाजलाय. फटाफट दर्शन करून आम्ही परत येणार आहे. कोणाची पेंटिंग आहे ती? कोणी केली पेंटिंग?
सगळं कायराने गेले. बैठो बैठो, गाडी येते. ज्यूस पाहिजे? ज्यूस हां कोकम सरबत, नॉट फॉर काय. काय कडू असतं ते. औषध आहे ते, औषध आहे. कफ सिरप आहे, कफ सिरप पाहिजे. बस नको, नको. 3च जण आहे आपण. थंड आहे रे रोहन. नाईस आउटफिट रोहन. चलो गाडी आली आहे, निघूया. काय रा चल गाडी. गाडी इथे आम्हाला आली पिकअप साठी. जा मामा सोबत बस. हाय. काय रा 1 नंबर जवळ आहे, फक्त सांगा. 1 नंबरला जायचं आम्हाला आता. आणि येताना जिथं ड्रॉप करतो ना हा. तिथं मग तुम्ही थांबणार काय? नाही. मग? हॉटेल शॉप आहे ना, हा. शॉपवरचं हॉटेलचं नाव सांगा, ते चालतं. कुठला शॉप? दाखवतो मी. चालेल. आपलं 9 वाजे 2 वाजले. आपण तुम्हाला सगळं मंदिर करून येऊ आतमध्ये. साहेब थांबलं. अजिबात फोन वगैरे काहीच अलाउड नाहीये. स्वतः इथे मी सबमिट करतोय. चपला पण दिलाय. आता जातोय फायनली दर्शनासाठी. काय नाही, व्हेरी एक्साइटेड. दिसतंय. 1 hour later. जस्ट दर्शन झालंय आमचं. खूप छान दर्शन झालं आणि इथे अजिबात फोन अलाउड नाही आहे, म्हणून तिकडचं काही कॅप्चर करता नाही आलं. बट बेसिकली असं खूप असं शांत वाटतं, एकदम पीसफुल वाटतं इन स्पाईट ऑफ एवढी गर्दी असताना सुद्धा. अँड टुडे बिंग अ वीकेंड भयंकर गर्दी होती. एकदम असं हार्डली 5 सेकंड्स मिळाले असतील साईबाबांना बघण्यासाठी. पण माय गॉड, तृप्त झाल्यासारखं वाटतं त्यांना बघितल्यावर. तुला साईबाबा दिसले? कसं होते? काय बोलली तू साईबाबांना? हा डुकू हाय केलं. हाय केलं. ओके. हा, कसं वाटतंय? असं ना. कसं Very झालं? nice. तावडे कितव्यांदा आलास तू? 5-6 वेळा आलो. आईस्क्रीम. आईस्क्रीम यू स्क्रीम यू ऑल स्क्रीम फॉर. कुठे जायचं? गाडी. इथून आता आम्ही लंचला जाणार आहे. आम्हाला आता हॉटेलची कार पिक करायला येईल. तिथून आम्ही लंच करू आणि थोडासा आराम करू. विश्रांतीची फारच गरज आहे. ॲक्च्युली प्लॅन होता की शनी शिंगणापूरला जायचं आहे का म्हणून, बट मग दॅट वूड मीन की आम्हाला अजिबातच रेस्ट करायला मिळणार नाही. सो मग रोहन बोलला बेटर आपण घरीच जाऊया. नेक्स्ट टाइम जेव्हा मम्मी पप्पांना वगैरे घेऊन येऊ सोबत, तेव्हा शनी शिंगणापूर करू. कायराला आईस्क्रीम पाहिजे बोलून स्वतः आईस्क्रीम खाते. वा सहिता वा, मस्त तुझी स्ट्रॅटेजी रे. तुला गाडी आली कायरा, तेव्हा आपली गाडी आली ना आपली. मग गाडीत बसतो. चाललो आम्ही आता इथून एक रेस्टॉरंट शोधायला लंचसाठी. कायरा झाली आहे क्रँकी, तिला लागली आहे भूक. हे तुला काय पाहिजे ग खायला? प्रसाद पाहिजे? नको आहे. खायला याच्यातून पाणी नाही प्यायचंय. हे पाणी तिला याच्यात हवं आहे आणि तिला ॲडिशनल स्ट्रॉ हवं आहे. अरे येस प्लीज. सीता तुला मी भरवू? तो कमी पडेल, तो खाऊन नाही हिला हिला तिला जास्त. हिला हिंदीमध्ये बोलतोय. हिला तो मराठी आहे, तो मराठी आहे ना तो. स्टार्टर आले आमचं पहिलं व्हेज क्रिस्पी. पावड्यांची फरमाईश होती. मस्त बटर रोटी आली आहे आणि आपली इथे भाजी. कशी आहे रे? आवडली? तुला आवडली म्हणजे चांगलीच असावी. त्याची मजा झाली आहे. डेंजर. चॉकलेट काय खाते, आईस्क्रीम काय खाते. पोट भारी वाटते. जाऊ जेवण आवडलं? पोट दिसू नाही म्हणून उलटा लूज मला घातलंय. घरी जाऊया आणि झोपूया जरा वेळा. हा काय बोलतोस इथं? तू खायला झोप, मी झोपते. तुमच्या दोघांना झोपवतो.
जस्ट जेवण झालंय, शतपावली करत हॉटेलपर्यंत आलोय. खूपच अंगावरती आलंय जेवण आणि खूप जास्त गरज आहे थोडीशी विश्रांती करायची. सो आत्ता आम्ही आलोय, थोडं आराम करू आणि मग इव्हनिंगला परत साईबाबांची भेट घ्यायला जाऊ. मला झोपेतून उठता उठता 8 वाजले. प्लॅन होता की 7ला निघायचं आहे, 7:30ला सगळे उठलोय. आता बाहेर पडतोय जस्ट फ्रेश वगैरे होऊन. आम्ही साईबाबांकडे जातो. तू कुठे चालली आता? तू कुठे जाते? दाखव साईबाबा. हे कोणी दिलं तुला? साईबाबाने दिलं. आम्ही आता जातोय परत मंदिराकडे, थोडं तिथे फिरणार आहे. सो आम्हाला तिकडच्या प्रसादालयमध्ये जायचं आहे आणि थोडं घरच्यांसाठी प्रसाद वगैरे घ्यायचं आहे. थोडं फिरू वगैरे, बसू छानपैकी आणि मग घरी परत येऊ. दॅट्स द प्लॅन. आम्ही ते पिट स्टॉप घेतला आहे मॅगी खाण्यासाठी. तुला नाही आवडत मॅगी? आवडते. मग का तोंड केलंस? तू कुठे काय केलं? मी बोललो तर मॅगी किती टाइम नाही आला तुला. तू मॅगी खाणार आहे डुकू? नाही. क्या बात है यार. फोर्क दे ना, फोर्क. खाली एक्स्ट्रा फोक दे. नूडल्स. काय डू यू लाईक नूडल्स? मॅगीच्या ऍड मध्ये घेतलं पहिला. गरम आहे. गरम नाहीये. घाबरायचं नाही ग. नाही आहे असं वाटतं कोणतरी उडवतंय ना. एक घ्या तू. हा काय उडवतं म्हणजे? नाही गरम. एवढी वाफ येते. अरे काय नाही, खाताना काय नाही वाटत आहे. जेव्हा आली तुझी मॅगी आली आमची. त्याला हे पण लागेल पाणी पण तिला असं आवडतं. मॅगी मसाल्याचं पाणी मस्त लागतं शेवटी. अरे ही तर खूपच पाणी टाकून बनवतं. हे गरम आहे ही वाली. ॲक्च्युली गरम आहे. कशी होती? मी बनवली. चांगली होती. ओके नको बोलू. तावडे इकडचे प्रसिद्ध लाडू घ्यायला गेलेला प्रसादासाठी. किती आणले? 5 आणले. 5 घेतले. बापरे. जस्ट आता लाडू घेतले. आता बाकीचं बारीक सारीक सामानसाठी आम्ही जातोय. द थिंग इज आमच्याकडे कॅशच नाहीये. कोणीच कॅश कॅरी नाही गेली. तावडेने गेली होती, ती संपली सुद्धा. लेट्स गो डिजिटल. आता मी ATM शोधतोय कधीपासून. होपफुली लवकर मिळेल. ATM मधून आला होते. टॉयज? काय घ्यायचे? हा डुगू, काय पाहिजे तुला? टॉयज पाहिजे. चला. आणि जे घरी आहेत ते टाकून देऊया. मी कोणाला तरी देऊन टाकू आपण. हनुमानाचं मंदिर आम्ही पोहोचलो आणि ते बंदही झालेलं. सो आम्ही लांबूनच त्याच्या पाया पडलो. या वेळेला पण बऱ्यापैकी गर्दी आहे. सावळी. साईबाबाचं मंदिर बघ. ते बघ. फोटो काढू पण माणसं बघायच्या आधी बघूया. हा जाऊ तिकडे. एका घरात आहे ना पाणीपुरी खायची. पाणीपुरी. महाराष्ट्रामध्ये होईल. येस. लोको टेको ये. लोको टेको. लोको टेको. जस्ट आमचं दर्शन झालंय. आता एक शेवटचं खंडोबाचं दर्शन बाकी आहे. आता तिथे आम्ही जातोय. तावडे इज ऑन बेबी ड्युटी.
म्हाळसापतीचं मंदिर आहे, मंदिर नाही समाधी, तर ॲक्च्युली लोक राहतात तिथे. हां हां ते लोक, ती फॅमिली राहते आणि लोक येऊन दर्शन पण करू शकतात. हो. आम्ही आता इथे खंडोबाच्या मंदिरात आलोय. पायाला पाय लावून झोपायचं. तिथे मोठं आहे ना बाबा जायचे फळीवर झोपायला देखताना कळत नव्हतं. हे बाबा कधी जाता झोपायला म्हणून गावाची गर्दी वाढली. बघायला लागले बाबा टेबल नाही, खुर्ची नाही, जाता वर कसे म्हणून ते बघायला लागले. म्हणून बाबांनी त्यांना बघितलं, अरे बापरे इतके गावाचे लोक आले बाबाला बघायला. तर बाबांना राग आल्यानंतर त्यांनी ती फळे सोडून गणित जवळ टाकली. असं हे गुरुस्थान आहे. बाबांनी 4 दिवे निघले होते का, बाबांनी सांगितले माझं गुरुस्थ स्थान आहे. या इथं जर कोणी पण आलं म्हणजे फक्त दूध दीप अगरबत्ती सगळ्यांचं कल्याण होतं. आशीर्वाद दिलेले ते त्यांनी. एक वेळेस ते बुट्टी साहेब म्हणजे आपल्या साईबाबांचं मंदिर बांधलं आहे त्यांनी बुट्टी. त्यांनी महासपतींनी तिथं गेले की महासपतींना काही पैसे द्यायला गेले, महासपतींनी घेतले नाही. की बाबांनी त्यांना सांगितलं होतं की कोणाकडून काही घ्यायचं नाही. तर मग महासपतींची तो परीक्षा बघितली होती त्यांनी की मग ते गेले बाबा तुम्ही गरीब आहे, काही पैसे तुम्हाला ठेवा बा खर्चायला कामात येतील. तर त्यांनी सांगितलं बघा बाबांचा आदेश आहे कोणाकडून काही पैसे घ्यायचे नाही. बरोबर. तर महासपती सत्तो परीक्षा आहे. बरोबर. त्यावेळेला बाबांचे गावाचे लोक राहायचे ना, नाचत कुदत बाबांचे ते पालखी मिरवणूक करायचे. आता ना ढोल वाद्यासोबत वाजत गाजत बाबांची पालखी हर गुरुवारी चालू असते. बरोबर. हे कुठे? हे समोरचं नाही. आग्नेय म्हणून चालत खंडोबाच्या दर्शनाला जातात. ओके. बरोबर. तेव्हापासून त्यांनी ती प्रथा चालू केली. चालू नातोई साडेनऊला बंद होतं. अरे बापरे. बघू उद्याचं नाही तर मग. सगळे दर्शन करण्यात एवढे आम्ही गुंग झालो की आम्हाला वेळेचं भानच नाही राहिलं. कळलंच नाही की 9:30 कधी झाले. आणि आता प्लॅन वॉज टू गो टू द प्रसादालय, पण आता ते राहूनच जाणार आहे. कारण आता आम्ही जस्ट एका काकांना इथे विचारलं तेव्हा कळलं ते तर बंद झालं. कायरा तर आहे कायरा एकदम साई भक्त झाली आहे. साई काय डोकं लावून पाया पडते. नमो नमो. स्टाईल मध्ये साई बोलो, आपका प्रॉब्लम बोलो, दुनिया में डालो. काय रे हात में डाल. ओम साई बोलो, दुनिया में डालो. जा हात में डाल. नमो कर, नमो कर. दर्शन सगळं झालंय सईकडून. आता इट्स टाइम टू शॉप. आता टॉयज घ्यायला जायचं. 10ची आरती भेटली आम्हाला. वी आर एक्साइटेड. स्वामी जिथे उभे होतो तिथेच बसलोय आरती घेण्यासाठी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री माझ्या सद्गुरु
कोणी दिलं टॉय? काका कुठला काका? ओपन करू. दादा हे कसं आहे? नोटा मिक्स द्या. 30 रुपयाला. आणि काय घ्यायचं आहे? कंदी पेढे द्या. टोटल 3 द्या. हे ते काका ओरडणार. तू संपवशील. 2 घ्यायचे ना? पिशवी दे ना. 2. चलो थँक्यू. ते बाय कर. थँक्यू बोलली तू. बाय बाय. जस्ट आमचं सगळं आटपलं आहे. आता आम्ही चाललो आहोत व्हेज हॉटेलच्या शोधात. ट्रिपल राईस मागवलं आम्ही. व्हेज ट्रिपल राईस आणि कायराला दाल खिचडी. आता जेवतो. जेवून भेटूया. जस्ट आमचं जेवण झालंय. मस्त पोट भरलंय. आता शतपावली करत करत घरी जातोय. जस्ट आम्ही घरी आलोय आणि आता न्यू चॅलेंज दॅट वी हॅव इज कायरासाठी दूध हवं होतं आणि डॅडा येतोय. पिल्लू डॅडा येतोय. डॅडा इथेच गेला. निंदी आणायला गेलाय कायरासाठी. सो मामा पण डॅडासोबत गेलाय. सो ॲज आय वॉज सेईंग इकडचं हॉटेलसुद्धा बंद झालं आहे. किचनच बंद झालं आहे बेसिकली. सो इथे तर पॉसिबलच नाही आहे वॉर्म मिल्क मिळण्यासाठी. तर आता रोहन खाली गेला आहे शोधायला की कुठे मिळू शकतं. कायराचे पराक्रम बघा. काय प्यायलीस तू? काय प्यायलीस? काय प्यायली? चहा. ही डॅडाची ब्लॅक कॉफी होती ना? का प्यायलीस तू? आहे रोहनने ब्लॅक कॉफीचं कप सोडलेला आणि कायरा फटकन जाऊन प्यायली. अजिबात कायराच्या बघ कायराच्या रेंजमध्ये ना अजिबातच काहीच ठेवायला नाही पाहिजे असं झालंय. सगळीकडे तिचा आता हात पोचतोय. कायराला आज नवीन टॉय घेतलंय आम्ही जे आमच्या लहानपणी होतं बेसिकली. ते आज कायराला घेऊन गेलो. सो गाईज जस्ट आम्ही चेकआउट केलं आहे. एकदम प्रॉपर 11:59ला चेकआउट केलं. 12 o'clockचा आमचा चेकआउट टाईम होतं. आता इथून आम्ही जाणार आहे पेरू घ्यायला आणि तावडेला उसाचा रस प्यायचा आहे. त्याच्या शोधात आम्ही जाणार आहे आणि मग आम्ही तिथून निघू. मग लंच वगैरे करू. वी हॅव हॅड अ रिअली हेवी ब्रेकफास्ट. इथे बुफे होता आणि आम्ही ब्रेकफास्ट पॅकेजमध्येच घेतलं होतं. सो एकदम मस्त ब्रेकफास्ट झाला आहे. गुड फूड हिअर. आता एवढी काही भूक पण नाही आहे. बघू रस्त्यात कुठे वाटलं तर लंच करू. फायनली रसवंती मिळाली जी हाताने त्याच्याने ज्यूस चर्न करतात. आता तावडे जातोय. नाही वॉटर लावले काय? ज्यूस पिणार ग? मला देशील? थँक्यू. जो ज्यूसवाला आला बघ. हे बघ तुझं आहे. बघ सांगितलं 4 दिवसांनी युट्यूबवर चेक कर. बॅग दे मी. सबस्क्राईब करा दादा. सबस्क्राईब वाढलं नाही आपण नाही. त्यांनी केलेलं चांगलं. आपण जबरदस्तीवाले सबस्क्रिप्शन नको. त्याने काय होतं सबस्क्रायबर वाढतात व्ह्यूज नाही वाढत. आवडला तुला शुगर केन ज्यूस? कसं होता? नाही तू मामाला सांग मला मोर पाहिजे. हा बिग. ओके बिग. ओके आणि काय पाहिजे तुला? कोण आहे तिथे? कोण आहे? हम्मा आहे. काय माझी हम्मा आहे. मी तर लंचला आलो आहे. कायरा जे झोपेतून उठली आहे मस्त पैकी. मी ऑर्डर केलं आहे पनीर लबाबदार
बटर रोटी, दाल खिचडी, दॅट्स इट. जेवण भेटू. कायरा आणि रोहन खेळतायत.